नमस्कार विद्यार्थ्यांना, आज आपण इयत्ता 8वी सराव संच 15.4 बघणार आहोत। खूप सोपा सराव संच आहे, फक्त तुम्हाला ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायची आहे। तर बघूया पहिला प्रश्न। एका त्रिकोणाच्या बाजू 45 सेंटीमीटर, 39 सेंटीमीटर व 42 सेंटीमीटर आहेत, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा। त्रिकोणाच्या 3 बाजू ज्या दिलेल्या आहे त्यांच्या किमती दिलेल्या आहे 45, 39 आणि 42 सेंटीमीटर आणि त्याचे क्षेत्रफळ काढायचं आहे। तर बघा, आपण पहिल्या दिलेल्या किमती लिहून घेऊया। एका त्रिकोणाचे बाजू 45 सेंटीमीटर, 39 सेंटीमीटर व 42 सेंटीमीटर आहेत। येथे ए बरोबर 45 सेंटीमीटर, बी बरोबर 39 सेंटीमीटर व सी बरोबर 42 सेंटीमीटर। आता आपण ह्या दिलेल्या ज्या किमती होत्या त्रिकोणाच्या 3 बाजूंच्या, त्यांना आपण ए, बी आणि सी मानलं। यांना ए, बी, सी का मानलं? कारण या त्रिकोणाची आपल्याला अगोदर अर्धपरिमिती काढून घ्यायची आहे। अर्धपरिमितीनंतर आपण त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढणार आहोत। अर्धपरिमितीची किंमत त्रिकोणाच्या क्षेत्रफळामध्ये लागते आपल्याला, त्यासाठी आपण त्रिकोणाची अर्धपरिमिती काढून घेणार आहोत। इथे आपण पहिले सूत्र लिहायचं, त्रिकोणाची अर्धपरिमिती। त्रिकोणाची अर्धपरिमिती बरोबर ए अधिक बी अधिक सी भागिले 2। ए, बी, सीच्या ज्या किमती आहेत त्यांची बेरीज करायची, त्याला 2 ने भागायचं। आता ए, बी, सीच्या किमती टाकून घेऊया। 45 अधिक 39 अधिक 42 भागिले 2। बघा, यांची आपण बेरीज करून घेऊ। बेरीज येते आहे 126 भागिले 2। बेक बे, बेसकी 12 आणि हा 6 आहे, बेत्रिक 6। किती आली अर्धपरिमिती? 63 सेंटीमीटर। बरोबर, ही आहे त्रिकोणाची अर्धपरिमिती। आता आपण त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे सूत्र लिहून घेऊया। त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात यस कंसामध्ये यस वजा ए, यस वजा बी, यस वजा सी। हा यस म्हणजे काय आहे? त्रिकोणाची अर्धपरिमिती, त्याला आपण यसने डिनोट करतो। बरोबर, आता आपण या सूत्रामध्ये सगळ्या किमती टाकून घेऊया। अर्धपरिमिती किती आले आहे? 63 वर्गमुळात 63 पहिल्या कंसात 63 वजा ए ची किंमत 45, 63 वजा 39 नंतर 63 वजा 42। पहिला आपण कंस सोडून घेणार आहोत। वर्गमुळामध्ये जे कंस दिलेले आहे त्यांची वजाबाकी करून घेणार आहोत। 63 गुणिले, या दोघांमध्ये गुणिले चिन्ह ते दिलं। 63 मधून 45 वजा झाले 18 राहतात, 18 लिहिले। गुणिले 63 मधून 39 वजा झाले 24 राहतात, 24 गुणुले 63 मधून 42 वजा झाले 21 राहतात, इथे 21 लिहिले। बरोबर, आता आपल्याला 63, 18, 24 आणि 21 यांचे असे अवयव पाडायचे आहे। आता 63चे अवयव मी इथं लिहिले 9 7 63। हे 9 7 63च का लिहिले 63चे अवयव ते मी तुम्हाला पुढे सांगते। त्यानंतर बघा 18चे अवयव 9 दुने 18, त्यानंतर 24चे अवयव
8 त्रिक 24. त्यानंतर 21चे अवयव 7 त्रिक 21 असे लिहिले. बघा असेच का लिहिले, हे झाले 63, 18, 24 आणि 21. या तिघांच्या पहिल्या 2 नंबरच्या अवयवांमध्ये बघा 9 7 63 आणि 18चे 9 2 18, म्हणजे दोघांमध्ये 9 काय आहे, सेम अवयव आहे, त्याला आपण 9 वर्ग असं लिहू शकतो. बरोबर, कारण गुणाकाराच्या स्वरूपामध्ये 1 नंबर जर दोनदा आलेला असतो त्याला आपण 9 वर्ग असं लिहू शकतो. त्यानंतर बघा इथे 7 आहे, इथे पण 7 आहे, म्हणजे आपण 7ला पण 7 वर्ग असं लिहू शकतो. त्यानंतर 2 इथे एकदाच आलेला आहे, पण 8 दुने जर आपण 16 केलं तर 16 हा कशाचा वर्ग आहे, 4चा वर्ग आहे, तर त्याला 4 वर्ग असं आपण लिहू शकतो. 3 दोनदा आहे तर ते येणारा पण आपण 3 वर्ग असं लिहू शकतो. बघा 9 गुणाकाराच्या स्वरूपात दोनदा आहे, 9 गुणुले 9च्या ऐवजी आपण 9 वर्ग असं लिहू शकतो. त्यानंतर 7, इथे पण 7 आहे, इथे पण 7 आहे, 7 वर्ग असं लिहू शकतो. त्यानंतर 2 एकदाच आहे, तो नंतर लिहून घेऊ. त्या अगोदर 3 आणि 3 दोनदा आहे, 3ला पण आपण 3 वर्ग असं लिहू शकतो. त्यानंतर 2 आणि 8, 8 ही 16 होतात, 16 हा कशाचा वर्ग आहे, 4चा, म्हणून आपण त्या 16ला 4 वर्ग असं लिहू शकतो. दिलेल्या नंबरचे वर्ग जे लिहिलेले आहे ते सगळे वर्ग ह्या वर्गमुळासोबत कट होणार, म्हणजे राहिले फक्त हे नंबर, तर ते झाले त्रिकोणाचे क्षेत्रफळ. त्या नंबरचे असे अवयव घेतले की ते पूर्ण वर्गमुळामध्ये दोनदा यायला पाहिजे. येतंय लक्षात? आता बघा हे सगळ्यांचे वर्ग जे आहे ते हे वर्गमुळासोबत कट झाले, राहिले फक्त नंबर, म्हणजे 9 गुणुले 7 गुणुले 3 गुणुले 4 असं येणार. 9 गुणुले 7 गुणुले 3 गुणुले 4. आता यांचा गुणाकार आहे त्रिकोणाचे क्षेत्रफळ. तर बघा 9 7 63 गुणुले 3 चौक 12. आता यांचा गुणाकार करायचा आहे. 2 त्रिक 6, 2 सकी 12, 1 3 3, 1 6 6. आता यांची बेरीज 6, 3 आणि 2 5, 6 आणि 1 7 होतात, 756. काय आलं त्रिकोणाचे क्षेत्रफळ, 756 सेंटीमीटर त्रिकोणाचे क्षेत्रफळ 756 चौरस सेंटीमीटर आहे. प्रश्न दुसरा आहे, आकृतीत दाखवलेली मापे लक्षात घ्या व चौकोन PQRSचे क्षेत्रफळ काढा. PQRSचे क्षेत्रफळ काढायचं आहे, माप लक्षात घ्यायची आहे. ही आकृती आपल्याला पुस्तकात दिलेली आहे प्रश्नामध्ये. आता बघा इथं घेतलं 25 मीटर आणि ही बाजू घेतली 56 इथे दिलेली होती पुस्तकामध्ये आणि 25 ही किंमत इथं दिलेली होती, पण त्यावरनं आपल्याला क्षेत्रफळ काढता येणार नाही, म्हणून आपण ह्या किमती बदलून इथे आपल्याला याचं क्षेत्रफळ आता काढता येणार आहे. आता बघा या चौकोनामध्ये 2 त्रिकोण दिलेले आहे. पहिला त्रिकोण आहे PSR आणि दुसरा त्रिकोण आहे PQR. आता आपल्याला ह्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ वेगळं काढून घ्यायचं आहे, नंतर ह्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढून घ्यायचं आहे, नंतर दोन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळाची बेरीज करायची आहे, ती मिळणार आहे पूर्ण चौकोनाचं क्षेत्रफळ. आता पहिले आपण PSR ह्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढून घेऊ. या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी या त्रिकोणाच्या 2 बाजू दिलेल्या आहे, PS बाजू आणि SR बाजू दिलेली आहे. काटकोन त्रिकोण आहे, तर हा कोण काय आहे 90 अंश आहे, म्हणजे हा त्रिकोण कोणता झाला, काटकोन त्रिकोण. इथं लेंथ PS म्हणजे लांबी PS 36 मीटर दिलेली आहे. त्यानंतर लेंथ SRची लांबी 15 मीटर दिलेली आहे. लेंथ PQ बरोबर 25 मीटर व लेंथ QR बरोबर 56 मीटर. आता बघा आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल PSRची किंमत काढायची आहे. पहिला आपण हा एरिया काढून घेऊया ह्या त्रिकोणाचा, नंतर ह्या त्रिकोणाचा एरिया काढणार आहोत. एरिया ऑफ ट्रायंगल PSR इज इक्वल टू
हाफ इंटू पाया गुणुले उंची. त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र काय आहे? 1/2 गुणुले पाया गुणुले उंची. आता या किमती आपण टाकून घेऊ. 1/2 गुणुले पाया किती दिलेला आहे? हा आहे पाया आणि ही आहे उंची. पाया आहे 15, 15 गुणुले 36. आता बघा 1, 15 आणि 36 हे नंबर अंशामध्ये आणि 2 हा छेदात आहे. तर अंशातला 36 याच्या छेदात जो 2 आहे याने भाग जातो. आपण भाग देऊन घेऊ. बे एक बे, इथे 3 आहे, बे एक बेच येणार आहे. 3 मधून 2 वजा झाले, 1 राहिला, 1 आणि 6 16 झाले, बरोबर. 2 8 16, तर किती आले इथे? 18. आता बघा 18 आणि 15 हे अंशातले नंबर, यांचा गुणाकार काय येणार आहे? एरिया ऑफ ट्रायंगल PSR. तर आता पण इथे 15 गुणुले 18 यांचा गुणाकार करणार आहोत. तो येणार आहे क्षेत्रफळ, एरिया ऑफ ट्रायंगल PSR. आता यांचा गुणाकार करून घेऊ. 15 गुणुले 18, 8 पंच 40, 40चा 0 इथे हातच्या आले 4, 8 एका 8, 8 आणि 4 12, तर इथे 12 आले. 1 5 5, 1 1 1. आता बघा इथं 0, इथं 5 आणि 2 7 होतात, 1 आणि 1 2 होतात, 270. तर क्षेत्रफळ आलं पहिल्या त्रिकोणाचं 270 चौरस मीटर. दुसरा जो त्रिकोण आहे PQR, हा त्रिकोण काटकोन त्रिकोण नाही आहे, तर ह्या त्रिकोणाची तिसरी बाजू आपल्याला काढावी लागणार आहे. तर ह्या त्रिकोणाच्या तिसऱ्या बाजूची किंमत आपण कशी काढू शकतो? बघा, हा जो त्रिकोण आहे काटकोन त्रिकोण आहे PSR, ह्या त्रिकोणाच्या काटकोन त्रिकोणाच्या तिसऱ्या बाजूची किंमत आपण कशी काढू शकतो? पायथागोरसच्या प्रमेयानुसार. या बाजूची किंमत मिळाली म्हणजे हा जो दुसरा त्रिकोण आहे त्याच्या तिसऱ्या बाजूची किंमत आपल्याला मिळून जाणार. तिन्ही बाजूंची किंमत मिळाल्यानंतर आपण ह्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ पण काढू शकतो. येते लक्षात? तुम्ही बोलाल की या त्रिकोणाच्या 2 बाजूंची किंमत दिलेली होती, म्हणजे पाया आणि उंची दिलेली होती. या त्रिकोणाचं आपण क्षेत्रफळ काढलं, तर ह्या त्रिकोणाची पण ही उंची आणि हा पाया आहे, आपण त्यावरून किंमत काढू शकतो. पण हा त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे, हा त्रिकोण काटकोन त्रिकोण नाहीये. म्हणून आपल्याला डायरेक्ट पाया आणि उंचीची किंमत घेऊन याचं क्षेत्रफळ नाही काढता येणार. त्यासाठी आपण ही बाजू आहे PR, ह्या बाजूची किंमत काढून घेऊ. म्हणजे ही बाजू ह्या त्रिकोणाची तिसरी बाजू झाली की नाही. मग नंतर आपण ह्या तिन्ही बाजूंची किंमत मिळाल्यानंतर आपण हिरोचं सूत्र वापरून ह्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढू शकतो, बरोबर. आपण PSR हा त्रिकोण जो आहे, ह्या त्रिकोणाच्या तिसऱ्या बाजूची किंमत काढून घेऊ. ती कशी काढणार? पायथागोरसच्या प्रमेयानुसार. आता पायथागोरसचे प्रमेय काय आहे? बघा, हा कर्ण आहे, कर्णाचा वर्ग कशाच्या बरोबर आहे? कर्णाचा वर्ग बरोबर कर्णाची बाजू कशाच्या बरोबर यायला पाहिजे? दोन्ही बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतकी यायला पाहिजे. तर आता आपण काढून घेऊ. त्रिकोण PSR या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार लेंथ PR वर्ग बरोबर लेंथ PS वर्ग अधिक लेंथ SR वर्ग. लेंथ PR हा काय आहे? कर्ण आहे, कर्णाचा वर्ग त्या त्रिकोणांच्या दोन्ही बाजूंचा वर्ग. आता हा PR किंमत आपल्याला काढायची आहे. या दोन्ही किमती टाकून घेऊया. लेंथ PS किती दिलेला आहे? 36 मीटर. 36, त्याचा आपल्याला वर्ग घ्यायचा आहे. त्यानंतर SR किती दिलेला आहे? 15. 15चा वर्ग घ्यायचा आहे. 36चा वर्ग काय येतो? 1296 आणि 15चा वर्ग 225. 9 आणि 5 11 होतात, 11चा 1 इथे हातच्या आला 1. 9 आणि 1 10, 10 आणि 2 12, 12चा 2 इथे हातच्या आले 1. 2 आणि 1 3, 3 आणि 2 5 होतात. 5 आणि हा 1 म्हणजे किती आली? 1521. ही काय आहे?
लेंथ ऑफ पी आर वर्ग. आता लेंथ ऑफ पी आर वर्ग नाही पाहिजे, आपल्याला वर्ग कट व्हायला पाहिजे. वर्ग कट होण्यासाठी आपण काय करतो, दिलेल्या दोन्ही बाजू वर्गमुळात ठेवतो. तर आपण आता डावी बाजू वर्गमुळात घेऊया. लेंथ ऑफ पी आर वर्ग बरोबर वर्गमुळात 1521. आता हा जो वर्ग आहे हा वर्गमुळासोबत कट होणार आहे. मग इथं काय राहणार, फक्त लेंथ ऑफ पी आर बरोबर 1521. तर आपण इथे लिहून घेऊया लेंथ पी आर बरोबर वर्गमुळात 1521. हा वर्गमूळ नाही कट होणार, फक्त याचा वर्गमूळ ह्या वर्गासोबत कट होणार आहे. इथं वर्ग नाहीये म्हणून ही जी किंमत आहे ती वर्गमुळात आहे अशीच. वर्गमुळात 1521 हा जो नंबर दिलेला आहे हा कोणत्या नंबरचा वर्ग आहे ती जर आपण किंमत इथे लिहिली तीच काय आहे. वर्गमुळात 1521 जर किंमत काढायची तर 1521 कशाचा वर्ग तो लिहायचा, म्हणजे तीच झाली वर्गमुळात 1521 ची किंमत. लेंथ ऑफ पी आर बरोबर 39 मीटर. कारण 1521 हा 39चा वर्ग आहे. वर्गमुळात 1521 ची किंमत काय आली, 39. उत्तर काय आलं, लेंथ ऑफ पी आर बरोबर 39 मीटर. म्हणजे काटकोन त्रिकोणाची जी तिसरी बाजू होती ना पी आर बाजू, त्या पी आर बाजूची किंमत किती मिळाली, 39 मीटर. आता आपण दुसऱ्या त्रिकोणाचा क्षेत्रफळ काढू शकतो. आता तो त्रिकोण कोणता आहे, त्रिकोण पी क्यू आर त्रिकोण आहे. आता या पी क्यू आर त्रिकोणामध्ये तिन्ही बाजू आहे, त्यांना ए बी सी असं आपण लिहून घेऊ. पी क्यू बरोबर ए बरोबर 25 मीटर, त्यानंतर क्यू आर बरोबर बी बरोबर 56 मीटर व पी आर बरोबर सी बरोबर 39 मीटर. अर्धपरिमिती काढून घेऊ, कारण या त्रिकोणाच्या 3 बाजूंची किंमत दिलेली आहे. तर बघा, त्रिकोण पी क्यू आर ची अर्धपरिमिती बरोबर काय आहे, ए अधिक बी अधिक सी भागिले 2. आता ए बी सीच्या किमती टाकून घेऊ. 25 अधिक 56 अधिक 39 भागिले 2. आता अगोदर यांची बेरीज करायची, नंतर त्याला 2 ने भागायचं. बघा, 9 आणि 6 15 होतात, 15 आणि 5 20 होतात. 20चा शून्य इथे, हातच्या आले 2, 2 आणि 2 4, 4 आणि 5 9, 9 आणि 3 12. तर इथे आले 12 म्हणजे 120 भागिले 2. 120 2 ने भागल्यानंतर बघा, बे एक बे, बेसकी 12 आणि शून्य आहे असाच. म्हणजे पी क्यू आर ची अर्धपरिमिती किती मिळाली आपल्याला, 60 मीटर मिळाली. तर आपण इथे लिहिणार त्रिकोण पी क्यू आर ची अर्धपरिमिती बरोबर 60 मीटर. आता आपण त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढणार आहोत, त्यालाच काय बोलतात, एरिया ऑफ ट्रायंगल. ट्रायंगल म्हणजे त्रिकोण. पी क्यू आर, एरिया म्हणजे क्षेत्रफळ, ट्रायंगल म्हणजे त्रिकोण. त्रिकोणाचं क्षेत्रफळ पी क्यू आर ह्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात यस, यस म्हणजे अर्धपरिमिती असतं, नंतर पहिल्या कंसात यस वजा ए, अर्धपरिमिती वजा बी, तिसऱ्या कंसात अर्धपरिमिती वजा सी. आता या किमती आपण टाकून घेऊ. अर्धपरिमिती आपल्याला मिळाली आहे 60. 60 गुणुले हे दोघं इथे गुणाकारात आहे, ह्या दोघांमध्ये पण गुणाकार आहे, ह्या दोघांमध्ये पण गुणाकार. पण पहिला आपण कंस सोडून घ्यायचा. कंसात काय दिलेला आहे, वजाबाकी. आता इथे 60 वजा ए ची किंमत 25 आहे, नंतर 60 वजा बी ची किंमत 56 आणि 60 वजा सी ची किंमत 39. आता बघा,
60 आहे असेच लिहिले. नंतर यांची वजाबाकी करू. 60 मधून 25 वजा झाले 35 राहिले, ते इथं लिहून घेतले. 60 मधून 56 वजा झाले 4 राहिले. त्यानंतर 60 मधून 39 वजा झाले 21 राहिले. बरोबर. आता बघा यांचे आपल्याला अवयव पाडायचे आहे. अवयव पाडताना असे अवयव पाडायचे की या दोन्ही 35 आणि 60च्या अवयवांमध्ये कोणता तरी एक अवयव दोघांचा सारखा यायला पाहिजे. आता बघा 60चे अवयव मी कसे लिहिणार बघा. 3 गुणुले 5 गुणुले 4, 3 5 15, 15 चौक 60. आता हे झाले 60चे अवयव. त्यानंतर 35चे अवयव. 35चे अवयव 7 गुणुले 5. आता याच्या अवयवामध्ये 7 आणि 5 आहे. याचे अवयव 3, 5 आणि 4. दोघांच्या अवयवामध्ये 5 सामायिक अवयव आला की नाही, असे अवयव पाडायचे. त्यानंतर 4 आहे असाच घेतला. त्यानंतर 21चे अवयव पाडले. 7 त्रिक 21. 21चे अवयव 7 त्रिक 21च कारण पाडले, कारण 7 पण इथं आहे अवयव आलेला, त्यानंतर 3 पण अवयव आलेला आहे, म्हणून 21चे अवयव आपण 7 त्रिक 21 असे घेतले. आता इथे कोणते नंबर 2 दोनदा आलेले आहे बघा. 3 हा 2 वेळा आलेला आहे. त्यानंतर 5 2 वेळा आलेला आहे. त्यानंतर 4 पण 2 वेळा आलेला आहे आणि 7 पण 2 वेळा आलेला आहे. तर आता ही 3, 5, 4 आणि 7 या नंबरला हे नंबर गुणाकाराच्या स्वरूपात दोनदा दोनदा आहे. तर त्यांना आपण कसं लिहू. 3ला 3चा वर्ग, 5ला 5चा वर्ग, 4ला 4चा वर्ग आणि 7ला 7चा वर्ग असं लिहून घेऊ. कारण तो वर्ग आणि वर्गमूळ काय होणार आहे, कट होणार आहे. आता बघा 3ला कसं लिहिलं, 3चा वर्ग. 5 दोनदा आहे म्हणून 5ला 5चा वर्ग असं लिहिलं. 5चा वर्गच म्हणजे काय असतो, 5 दोनदा गुणाकाराच्या स्वरूपात असतो. त्यानंतर 4ला 4चा वर्ग, 7ला 7चा वर्ग असं लिहून घेतलं. आता या सगळ्यांचे वर्ग या वर्गमूळासोबत कट झाले. काय राहिलं आता, फक्त नंबर राहिले, वर्गमूळ नाही. नंबर कोणते, 3 गुणुले 5 गुणुले 4 गुणुले 7. आता बघा 3 5 15 आणि 7 चौक 28. आता यांचा गुणाकार काय येणार आहे, या त्रिकोणाचं क्षेत्रफळ. आता आपण यांचा गुणाकार करून घेऊ बघा. 15 गुणुले 28, 8 पंच 40, 40चा 0 इथे हात चलाले 4, 8 एका 8, 8 आणि 4 12, तर इथे आले 120. आता बे पंच 10, 10चा 0 इथे हात चलाले 1, बे एक बे, बे आणि 1 किती होतात 3, म्हणजे 2 आणि 1 3. आता 0 2 3 आणि 1 4, किती आले 420. त्रिकोण PQRचं क्षेत्रफळ किती मिळालं, 420 चौरस मीटर मिळालं. आता आपण दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची बेरीज करून चौकोन PSRQ या चौकोनाचं क्षेत्रफळ काढून घेऊ. बघा क्षेत्रफळ चौकोन PSRQ बरोबर, त्यामध्ये पहिला त्रिकोण आहे त्रिकोण PSR आणि दुसरा त्रिकोण आहे त्रिकोण PQR. आता यांच्या किमती ज्या मिळाल्या आहे क्षेत्रफळांच्या त्या टाकून घेऊ. याचं क्षेत्रफळ आपल्याला 270 मिळालं, याचं क्षेत्रफळ आपल्याला 420 मिळालं. आता यांची बेरीज 0 7 आणि 2 9 होतात, 4 2 आणि 4 6 होतात, 690 मिळालं. 690 चौरस मीटर. चौकोन PQRS चे क्षेत्रफळ 690 चौरस मीटर आहे. प्रश्न 3 आहे. पुढे दिलेल्या आकृतीत काही मापे दर्शवलेली आहेत, त्यावरून चौकोन ABCDचे क्षेत्रफळ काढा. आता बघा ABCD हा चौकोन आहे, याचे क्षेत्रफळ काढायचं आहे. तर यामध्ये पण आपल्याला वेगवेगळे त्रिकोण दिसत आहे. पहिला हा त्रिकोण आहे बघा BCD आणि दुसरा त्रिकोण आहे ABD हा त्रिकोण. तर ह्या त्रिकोणाची हा काय आहे, काटकोन त्रिकोण. हा त्रिकोण पण काय आहे, काटकोन त्रिकोण. या त्रिकोणाची उंची आणि पाया दिलेला आहे, ह्या त्रिकोणाची पण उंची आणि पाया दिलेला आहे. तर काटकोन त्रिकोणाच्या
काटकोन ह्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ ह्या BCD ह्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढून घेऊन दोन्ही क्षेत्रफळांची बेरीज करून आपल्याला पूर्ण चौकोन ABCDचं क्षेत्रफळ मिळणार आहे. तर पहिला त्रिकोण आहे ABD ह्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपण काढून घेऊ. त्या अगोदर दिलेल्या किमती लिहून घेऊ. लेंथ AB किती दिलेली आहे 40 मीटर, ती लिहून घेतली. लेंथ AD बरोबर 9 मीटर. त्यानंतर बघा लेंथ DC बरोबर 60 मीटर व लेंथ BT बरोबर 13 मीटर दिलेली आहे, ती आपण लिहून घेतली. आता आपण पहिले एरिया म्हणजे क्षेत्रफळ त्रिकोण BAD ह्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढणार आहोत. तो काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र काय आहे 1/2 गुणुले पाया गुणुले उंची. पाया आणि उंची माहीत असेल तर आपण त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढू शकतो. बघा आता 1/2 पाया किती दिलेला आहे 9 आणि उंची किती दिलेली आहे 40. आता 2 आणि 40 हे दोन्ही नंबर 2ने भाग जातो. हा अंशातला नंबर आहे, हा छेदातला नंबर आहे. तर अंशाला जर छेदाने भाग जात आहे तर आपण देऊन घेऊ. बे 1 बे, बे 2 4 आणि हा 0 आहे असंच. तर किती आले इथं नंबर 9 गुणुले 20. आता यांचा गुणाकारच काय येणार आहे एरिया ऑफ ट्रायंगल BAD म्हणजे क्षेत्रफळ एरिया ऑफ ट्रायंगल BAD. आता यांचा गुणाकार करणार आहोत बघा 20 गुणुले 9, 9 0 0, 9 दुने 18 म्हणजे किती आले 180. आता आपण इथे लिहून घेऊ 180 चौरस मीटर. दुसरा जो त्रिकोण आहे त्याचं क्षेत्रफळ काढून घेऊ. त्रिकोण BDC एरिया ऑफ त्रिकोण BDC म्हणजे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणुले लेंथ ऑफ DC मल्टिप्लाइड बाय लेंथ ऑफ BT. आता BT ही आहे उंची आणि हा आहे पाया. पाया गुणुले उंची हे सूत्रानुसार आपण किंमत काढून घेऊ. 1/2 गुणुले DC ची किंमत किती दिलेली आहे 60 आणि उंची किती दिलेली आहे 13. 1 आता हा 2 आणि 60, 60ला 2ने भाग जातो आपण देऊन घेऊ कारण हा अंशातला आहे आणि छेदातला आहे. अंशाला जर छेदाने भाग जातो तो आपण देऊन घेऊ. बे 1 बे, बे 3 6 आणि 0 आहे असाच. आता आपल्याला गुणाकार कशाचा आहे करायचा आहे 30 गुणुले 13. 3 0 0, 3 3 9. आता इथे 1 0 0, 1 3 3. आता इथे 0 9 आणि इथे 3 390 म्हणजे 390 हे काय आलं एरिया ऑफ ट्रायंगल BDC म्हणजे BDC त्रिकोणाचं क्षेत्रफळ. तर आपण इथे लिहून घेऊ 30 गुणुले 13 बरोबर 390. इथं हा 3 आहे. 30 गुणुले 13 बरोबर 390. 390 चौरस मीटर. आता आपण जे त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढलं ते त्रिकोण एका चौरसामध्ये आहे. तर आपण चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे दोन्ही त्रिकोणांची बेरीज करून घेऊ. एरिया ऑफ स्क्वेअर ABCD म्हणजे ABCDचं क्षेत्रफळ काढायचं आहे. ती म्हणजे दोन त्रिकोणांची बेरीज. पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती आलं बघा एरिया ऑफ ट्रायंगल BAD प्लस एरिया ऑफ ट्रायंगल BDC. BDAचं क्षेत्रफळ 180 आणि BDCचं क्षेत्रफळ 390. आता 0 अधिक 0 0, 9 अधिक 8 17 होतात. 17चा 7 येते हात चलाला 1, 2 आणि 3 5 होतात तर 570 चौरस मीटर. हे आलं एरिया ऑफ स्क्वेअर ABCDचं क्षेत्रफळ. चौरस
ABCD चे क्षेत्रफळ 570 चौरस मीटर आहे. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 8वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.